नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आजच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभा निवडणुकाची घोषणा लवकरच होणार आहे। त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे। तसेच नेते मंडळांकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे। तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचणपाणी सुरू झाली आहे। यात दिग्गज नेतेही मागे नाहीत। पुणे जिल्ह्यात या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे। महायुतीतील नेते महाविकास आघाडीत, त्यातही शरद पवार गट जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहेत। त्यानंतर आता ठाकरे गटाकडेही इच्छुकांचा ओढा वाढू लागला आहे। उद्धव ठाकरेंकडेही इच्छुकांचा ओढा वाढू लागला आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपाला छत्रपती संभाजीनगरमध्येच मोठा दणका दिला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे। अमित शाह काल नागपुरात होते। तेथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना सांगितले की विदर्भ जिंकला तर महाराष्ट्रही जिंकू, तयारीला लागा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या। परंतु याच वेळी ठाकरे गटाने संभाजीनगरात भाजपाला मोठा धक्का दिला। पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी अखेर भाजपाची साथ सोडली। आता ते लवकरच शिवसेनेत दाखल होणार आहे। बहुतेक आजच मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षांत प्रवेश होईल असे सांगितले जात आहे। यासाठी ते आपल्या समर्थकांसह मुंबईला रवानाही झाले आहेत। जवळपास 150 पेक्षा जास्त गाड्यांचा ताफा घेऊन आज पहाटेच मुंबईच्या दिशेने ते निघाले आहेत। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, त्यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे त्यांच्यासोबत गेले होते। उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्काच होता। आता या मतदारसंघात तुलबेळ उमेदवारांचा शोध ठाकरे गटाकडून घेतला जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओस। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।